नमस्कार, मी आपली संगम स्वागत करत आहे आपलं सर्वांचं माझ्या या चॅनलवरती. गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? सकाळ झालेली आहे. माझे अंघोळ पण आता झाली, केस ओलेच आहेत त्याच्यामुळे मोकळे सोडले. आणि मी आज नाश्त्याला काय बनवले ते दाखवते तुम्हाला. मी आज नाश्त्याला दलिया बनवला आहे, फक्त कांदा आणि मोहरीची फोडणी देऊन. हे बघा, खूप छान आहे. मी आता नाश्ता करून घेते. या नाश्ता करायला बघते खाऊन कसं झालंय ते. खूप छान झालं आहे, साधं आणि सिंपल आणि हेल्दी. खूप छान लागत आहे. तुमचा झाला का नाश्ता सर्वांचा? माझे आज 10:30 वाजलेत, मला उशीर झाला आहे नाश्ता करायला. सगळं कामावरून करायला वेळ झाला. हॅलो फ्रेंड्स, माझा नाश्ता झालेला आहे. मी नाश्त्यात वगैरे करून रेडी झाले होते आता व्हिडिओज बनवण्यासाठी. पण आमच्या इकडे खूप मोठा पाऊस चालू झालेला आहे. खूप म्हणजे खूप. आता तुमच्याकडे पाऊस कसा चालू आहे मला नक्कीच सांगा. आमच्याकडे तर खूप जास्त पाऊस आहे. 8 दिवस झाले सूर्य पण उगवलेला नाही, एवढा जास्त पाऊस आहे आमच्याकडे. हे बघा, आमच्याकडे एवढा पाऊस आहे. व्हिडिओमध्ये तेवढा दिसत नाही, पण सध्या थोडासा कमी झाला आहे. पण खूप पाऊस आहे, म्हणजे कंटिन्यू अशी झड लागते ना, तशी झड लागल्यासारखं आहे कंटिन्यू पाऊस. थोडासा आता कमी झालेला आहे, ह्याच्याहून मोठा तरी आभाळ खूप जास्त भरून आहे. त्याच्यामुळे मी काय आता व्हिडिओ वगैरे बनवलेले नाही. ट्राय केला बनवायचा, पण पाऊस येत होता आणि आतमध्ये हे पूर्ण कपडे असे वाळत घातले. आता पाऊस 8 दिवस झालं उघडलेला नाही, त्याच्यामुळे सगळे घरामध्ये आता कपडे वाळू घातलेले आहेत आमचे. आणि त्याच्या पावसामुळं बाहेर कुठं जाता पण येत नाही, काही शूट पण करता येत नाही. आणि काल मित्रांनो, आज दुसरा दिवस झालेला आहे. काल खूप जास्त पाऊस होता, त्यामुळे आम्ही बाहेर कुठं जाऊ शकले नाही. पण आज मी जाणार आहे बाहेर. आज पण खूप पाऊस आहे, आज तरी पण रेनकोट घालून जाणार आहे. हे बघा, मी तयार झालेली आहे पावसामध्ये बाहेर फिरायला जाण्यासाठी. मला तर माहीतच आहे गडचिरोलीमध्ये किती जास्त पाऊस पडत आहे. आमच्या इकडं पूर वगैरे आलेला आहे, तरी पण भाजीपाला संपला आहे, त्याच्यामुळे आणायला जावं लागत आहे. थोडासा पाऊस कमी झाल्यावर खूप छान वाटत आहे. आम्ही चाललेलो आहोत, मजा येत आहे. पाऊसच थांबला नाही, त्याच्यामुळे बाहेर जात नाही. 4 दिवसानंतर आल्यामुळं खूप छान वाटायला लागलं. आणि एकदम आता कमी पाऊस झाला, थोडा थोडा पाऊस, गार हवा, एकदम खूप छान. मला असं हिरवंगार असं शेती वगैरे बघायला खूप आवडते. किती छान वाटते, एकदम मन प्रसन्न होऊन जाते ना पाहून. हिरवंगार आणि हे पाण्यामध्ये मस्त दिसत आहे. हे बघा, इकडच्या साईडनं पण शेती आणि इकडच्या साईडनं पण शेती असं पेरलेलं आहे. मधून असं हे बघा छोटासा नाला काढलेला आहे, वडा टाईप. त्याच्यातून पाणी कसं छान वाहत आहे. आणि हे शेती बघा मित्रांनो, मी आलेली आहे सिटीच्या बाहेर आणि खूप छान वाटत आहे, कारण पाऊस पण कमी झाला, उघडला. बघा, मला खूप दिवसापासून पाहायचं होतं की हे पेरणी झाली आहे का नाही. आणि पाऊस पण कमी झाल्यामुळं मी म्हटलं चला आता सिटीच्या बाहेर थोडं फिरून यावं, बघून थोडंसं नवीन वातावरण. खूप छान वाटलं पण इकडं बाहेर आहे, एकदम निसर्गरम्य वातावरण, हिरवंगार, मस्त वाटत आहे. तर मित्रांनो, आम्ही इथे मक्याचं कणीस खायला थांबलेलं आहे. ते भैया बनवायला लागले. थंड पावसामध्ये गरम गरम कणीस खायला किती मजा येते ना. हे बघा, घेतलेले आहे आम्ही मक्याचे कणीस असे पार्सल. घरी जाऊन खाणार आहे, पाऊस येण्याच्या अगोदर घरी जायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही इथं थांबून खाल्लेले ना. घेतलेलं आहे आम्ही भाजीपाला आणि आम्ही जात आहोत घरी. आलेली आहे मी आता घरी आणि मी आता खात आहे मक्याचे कणीस आणलेला. छान आहे, एकदम मस्त, खूप छान वाटत आहे. खूप दिवसांनी खाल्लं ना पावसामध्ये. आपल्या इकडचे गावरान कणसं कधी येतात? लक्ष्मीला आणि गणपतीच्या वेळेस येतात है ना. हे स्वीट कॉर्न मस्त लागतात. आम्ही बाहेरून जाऊन आलो, त्याच्यानंतर खूप मोठा पाऊस पडायला लागला होता. आणि मग त्याच्यानंतर मी काही शूट केलं नाही. आम्ही दुपारचं जेवण केलं, मग त्याच्यानंतर मी थोडेसे रील्स बनवल्या. तुम्ही पाहिल्या पण असतील, मी लगेच टाकल्या होत्या.
थोड्या रील्स बनवल्या. मग आता रात्रीचं जेवण पण बनवलं आहे. मी आता जेवण करते. तेच म्हटलं व्हिडिओचा एंड काय घेतला नव्हता, त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओ आता शूट करावा. बघा मी काय केले रात्रीचे हे बघा, मी आज केलेलं आहे शेवग्याच्या शेंगाचं वरण, भात आणि ज्वारीची भाकरी. मी कोरभरच घेतली आहे कारण मला आज तेवढी काही जास्त भूक नाही. जास्त काय भूक नाही दुपारी उशिरा जेवल्यामुळं, त्याच्यामुळं मी थोडंसंच आता घेतले. थोडंसं जेवणार आणि झोपणार. तुम्ही पण जेवण करा, आराम करा, तब्येतीची सर्वजण काळजी घ्या आणि माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि आपली संगमला सपोर्ट करा. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.